जुबिली हिल्स पोटनिवडणुकीत काँग्रेसची बाजी. मुख्यमंत्री रेवंत रेड्डींनी कमाल केली. बीआरएसला तगडी टक्कर दिली. भाजपला धोबी पछाड देत काँग्रेस जिंकली. एकीकडे बिहारच्या रणसंग्रामाकडे देशाचं लक्ष लागलं असताना हैदराबादमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. तेलंगणाच्या जुबिली हिल्स विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागलाय. चुरशीच्या झालेल्या या लढतीत काँग्रेसनं विजय मिळवलाय. काँग्रेसनं इथं बीआरएस आणि भाजपला मागे टाकत जुबिली हिल्सच्या जागेवर आमदारकी मिळवलीय. कमी मतदान झाल्यानं या पोटनिवडणुकीत काय निकाल येतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी काँग्रेससाठी या जागेवर विजय मिळवला. नेमकी ही लढत कशी झाली पाहूया या व्हिडिओतून. जुबिली हिल्स हैदराबाद मधलं एक प्रतिष्ठित ठिकाण, राहण्याच्या दृष्टीनं महागडं, श्रीमंत व्यावसायिकांचं, अभिनेत्यांचं ठिकाण, तर तेलंगणा राज्याचं राजकीय केंद्र अशी जुबिली हिल्सची ओळख आहे. बीआरएसचे विद्यमान आमदार मंगती गोपीनाथ यांच्या निधनानंतर या जागेवर पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत बीआरएसनं मंगती सुनीता यांना, काँग्रेसनं नवीन यादव यांना तर भाजपनं लंकाला दीपक रेड्डी यांना रिंगणात उतरवलं होतं. यात काँग्रेसचे नवीन यादव यांनी बाजी मारली आहे. या मतदारसंघात अवघं 48.24% इतकं मतदान झालं होतं. या जागेसाठी 58 उमेदवार रिंगणात होते, पण बीआरएस, काँग्रेस आणि भाजपमध्ये मुख्य लढत झाली. यात कुणाला किती मतं मिळाली त्यावर एक नजर टाकूया. काँग्रेसचे नवीन यादव 98,988 मतं, भारत राष्ट्र समितीच्या मंगती सुनीता यांना 74,259 मतं, तर भाजपचे लंकाला दीपक रेड्डी यांना 17,061 मतं मिळाली. त्यामुळे काँग्रेसचे नवीन यादव यांचा 24,729 मतांनी या निवडणुकीत विजय झाला. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत काँग्रेसनं माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन यांना उमेदवारी दिली होती, पण बीआरएसच्या मंगती गोपीनाथ यांनी त्यांचा अवघ्या 16,000 मतांनी पराभव केला होता. त्यामुळे या निवडणुकीत विजयी झाल्यानं काँग्रेसनं मागच्या पराभवाचा हिशेब चुकता केलाय. दरम्यान भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि विद्यमान मुख्यमंत्री काँग्रेसचे रेवंत रेड्डी या दोघांचीही प्रतिष्ठा या जागेच्या निमित्तानं पणाला लागली होती. यात रेवंत रेड्डींनी बीआरएसचा गड आपल्याकडे खेचून आणलाय. बीआरएसचे उमेदवार मंगती गोपीनाथ यांनी 2023 आणि 2018च्या विधानसभा निवडणुकीत जुबिली हिल्सची जागा जिंकली होती, पण यंदा त्यांच्या पत्नी मंगती सुनीता यांना ही जागा राखता आली नाही. या निवडणुकीत काँग्रेसचे नवीन यादव यांच्या विजयामागं काय कारण आहेत तेही पाहूया. नवीन यादव यांनी हा विजय मिळवला त्यामागं त्यांचा हटके प्रचार हेही एक कारण होतं. नवीन यादव यांनी सभा किंवा स्टेज शो ऐवजी लोकांमध्ये जाऊन संवाद साधण्यावर भर दिला. थेट मैदानावर गेल्यानं लोकांनी, खास करून महिला आणि तरुणाईनं अवतीभोवती जमून त्यांच्या समस्या मांडल्या. इंदिराम्मा गृहनिर्माण योजना, पिण्याच्या पाण्याचा अनियमित पुरवठा, खंडित वीज पुरवठा, चेयुथा पेन्शन मिळण्यात येणाऱ्या अडचणी यासारखे महत्वाचे प्रश्न मांडले. विशेष म्हणजे काही महिलांनी नवीन यांच्याजवळ खासगी शाळांच्या वाढत्या शुल्काबाबतही चिंता व्यक्त केली. आणि या सगळ्यावर नवीन यादव यांनी आश्वासक उत्तरं दिल्यानं मतदारांचा कौल त्यांना मिळाला. थोडक्यात लोकांना राजकारणाऐवजी आपले प्रश्न सोडवणारा नेता हवा होता, म्हणून काँग्रेसचे नवीन यादव यांना जनतेनं कौल दिला. एकंदरीत काँग्रेस आणि भाजपला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्याचा फायदा उठवण्याची या निवडणुकीत संधी होती, ज्या संधीचं काँग्रेसनं सोनं केलं. राजकीय विश्लेषकांच्या मते या निवडणुकीत उमेदवाराची लोकप्रियता, स्थानिक मुद्दे आणि मतदारांना आकर्षित करण्याची क्षमता यावर हा निकाल लागलाय. त्यामुळे जुबिली हिल्सची पोटनिवडणूक ही खऱ्या अर्थानं चुरशीची लढत झाली, ज्यात काँग्रेसनं बाजी मारली. या निकालाबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.